गजानन कीर्तिकर यांचं देशप्रेमापेक्षा पुत्रप्रेम हे वरचढ झालेलं दिसतंय। खिचडी घोटाळा झालाच नसेल तर कीर्तिकरांना डर कशाला, असा सवाल विचारत अमित साटम यांनी गजानन कीर्तिकर यांना डिवचलं। अमोल कीर्तिकरांची ईडी चौकशी बंद करा, कथित खिचडी घोटाळ्यामध्ये काहीही हाती लागणार नाही, असं विधान गजानन कीर्तिकर यांनी केलं होतं। यावरून साटम यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। ईडी की कार्रवाई गलत है। ईडी की कार्रवाई लागू ही नहीं होती है। ये स्कैम नहीं है। मैं बोला ये बिजनेस रेगुलर हिंदुस्तान में और महाराष्ट्र में, मुंबई में, अपने एरिया में जो बिजनेस चलता है वो बिजनेस एक था खिचड़ी सप्लाई करने का वेंडर। तो प्रेशर क्रिएट किया जा रहा है खाली, वही तो है ना। खिचडीची कंत्राटं मिळाल्याच्या नंतर त्या कंपनीमधनं अमोल कीर्तिकर यांच्या अकाउंटमध्ये 95 लाख रुपये, 45 लाख रुपये पगार आणि 50 लाख रुपये कर्ज म्हणून क्रेडिट झाले। त्याच्याबद्दल ईडीने त्यांना समन पाठवलं। त्याचं त्यांनी उत्तर जे काही असेल, एक्सप्लेनेशन असेल, ते ईडीला द्यावं ना त्यांनी।